रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 130 ते 132चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेत उडे ते फलकट जाणो आले. या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे माऊली. थोडेसे शब्द अवघड वाटतात ना, जुने शब्द आहेत, ग्रामीण भागातील शब्द आहेत. ज्याप्रमाणे धान्य म्हणजे बीज आणि भूस म्हणजे तूस एकत्र मिसळलेले असतात, तेव्हा त्यांना वेगळे करण्यासाठी उपनने म्हणजे काय, वाऱ्याच्या साहाय्याने पाखडणे, त्याला म्हणतात उपनने. उपनने लागते. उपनल्यानंतर जे जड आणि भरीव दाणे असतात ते खाली स्थिर राहतात, तर जे हलके असतात, पोकळ असतात आणि व्यस्त असते ते वाऱ्यासोबत उडून जाते, म्हणजे फलकट वाऱ्यासोबत उडून जातात, असा या ओवींचा अर्थ होतो. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. या ओवींचा अर्थ असा होतो की त्याचप्रमाणे जेव्हा ज्ञानी पुरुष विचारांच्या साह्याने म्हणजे विवेक बुद्धीने शोध घेतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येते की हा प्रपंच म्हणजे माया दृश्य जगत निस्सार आहे. विवेकाच्या प्रक्रियेत हा प्रपंच बाजूला सारला जातो आणि मग जे शिल्लक राहते ते केवळ शुद्ध तत्व, आत्मतत्व किंवा ब्रह्म असते, असा या ओवींचा अर्थ होतो. म्हणून अनित्यांचा ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष दोही देखिला असे. या ओवीचा अर्थ असा होतो की म्हणूनच जे अनित्य आहे, जे टिकणारे नाही, जे नाशवंत आहे, अशा गोष्टीवर ज्ञानी लोकांची निष्ठा किंवा अस्तिक्य बुद्धी हेच खरे आहे असा भाव नसते. त्यांनी नित्य आणि अनित्य या दोन्ही गोष्टींचा अंतिम निष्कर्ष म्हणजे निर्णय स्वतःच्या अनुभवाने पाहिलेला असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी येथे पाखडणे ही प्रक्रिया विवेक बुद्धीचे प्रतीक म्हणून वापरली आहे. ज्याप्रमाणे धान्य मिळवण्यासाठी भुसा उडवून द्यावा लागतो, तसे सत्य जाणून घेण्यासाठी मायेचा पडदा दूर करावा लागतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली हा व्हिडिओ व याचे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर कृपया पुढील ओव्या ऐकण्यासाठी व त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती.